बघितलं की आपला 26 जून 2026 ला एमपीएससीने एक परिपत्रक जाहीर केलेलं होतं आणि त्या परिपत्रकामध्ये ज्या सरळ सेवा एक्झाम्स आपण एमपीएससी मार्फत दिलेल्या होत्या, पहिले ज्या सरळ सेवा एक्झाम्स होत्या त्या आपण महाआयटी किंवा टीसीएस आयबीपीएस कंडक्ट करत होत्या, परंतु त्यामध्ये आपल्याला ऑनलाईन पेपर होत असल्यामुळे घोळ वाटत होता. त्या अनुषंगाने आपल्याला एमपीएससी आयोगाकडे एक विश्वास होता, तर त्या अनुषंगाने त्या एक्झाम्स या एमपीएससी आयोगाने घ्याव्या यासाठी आपण खटाटोट चालू केलेला होता आणि 3 वर्षानंतर या सर्व एक्झाम्स या एमपीएससी मार्फत घेण्यात येईल अशी यावेळेला घोषणा सुद्धा झालेली आहे. तर परंतु यावेळेला ती घोषणा झाली तरी परंतु एमपीएससीने 26 जून 2026 ला एक परिपत्रक जाहीर करून त्यामध्ये सर्व ज्या परीक्षा आहेत गट क च्या त्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असं परिपत्रक जाहीर केलं. लगेच 27 ला त्यांनी गट अ आणि ब च्या सुद्धा ज्या स्पर्धा परीक्षा आहेत एमपीएससी मार्फत घेतल्या येणाऱ्या तर त्या सुद्धा एक्झाम ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे. म्हणजे याचा अर्थ नॉर्मलायझेशन ही पद्धत येणार आहे. आपण बघितलेलं असेल की मागे तलाठीचा पेपर झालेला होता आणि तो तलाठीचा पेपर साधारणतः 2 ते 2.5 ते 3 महिने पेपर चाललेला होता आणि त्यामध्ये 200 मार्काचा पेपर असून एका मुलीला एक तर नाही भरपूर लोकांना 200 एका मुलीला तर आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 214 मार्क्स मिळालेले होते. तर हा घोळ म्हणजे आपल्याला उघडकीस आलेला होता. त्यामुळे आपला ऑनलाईन परीक्षेवर कुठलाही विश्वास नाही, कारण एखादी विद्यार्थी हा 100 मार्काचा पेपर सोडून येतो त्यावेळेला त्याला 100 पैकी हार्डली 30-40% क्वेश्चन आठवत असतात, परंतु बाकीचे जे प्रश्न आहेत ते मी कोणते प्रश्न टिक केलेले आहेत किंवा कोणता प्रश्न सोडविलेला होता किंवा नाही होता हे त्याच्या क्लॅरिफिकेशन राहत नाही. परंतु ऑफलाईन पद्धतीमध्ये काय होते की तुमच्या हातामध्ये एक ऑफलाईन पेपर असतो, एक ओएमआर 2 ओएमआर असतात, एक ओएमआर तुमची आयोगाकडे जाते, एक ओएमआर तुमच्याकडे येते. जेव्हा आन्सर शीट येतात त्यावेळेला तुम्हाला एक क्लॅरिफिकेशन राहतं की मी कोणता आन्सर टिक केलेलं होतं. एखादी प्रश्न पत्रिकेमध्ये चुकीचा जर आढळला तर तो आपण आयोगाला चॅलेंज करून त्याचे आपण मार्क्स मिळवू शकतो, म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होत नाही. तर त्यामुळे अशी आमच्या विद्यार्थ्यांतर्फे मी किंवा आणि समितीच्या सुद्धा तर्फे जे आयोग आहेत त्यांना मी विनंती करतो किंवा आम्ही निवेदन सुद्धा देत आहोत आज. तर त्या निवेदनामध्ये लिहिलेले आहेत 4 ते 5 मुद्दे लिहिलेले आहेत. त्या मुद्द्यांना आपली म्हणजे मान्यता द्यावी आणि जो ऑनलाईन परीक्षेचा जो GR काढलेला आहे किंवा परिपत्रक काढलेला आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावं आणि कुठल्याही सरळ सेवा असेल किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षा असेल या ऑफलाईनच पद्धतीने व्हाव्यात अशी आम्ही मागणी टाकलेली आहे. सोबतच आज आपण बघितलेला आहे नीटचा पेपर किंवा टीईटीचा पेपर जो आहे तो फुटलेला आहे. तर त्यामध्ये काय होते की आज विद्यार्थी खेड्यापाड्यात नाही, तो गोरगरिबाचा होतकरू विद्यार्थी राहतो आणि तो आज इथे रूम करून राहण्याची त्याची इथे हे नसते, तरी परंतु तो आपला रूम करून कसा बसा राहतो किंवा मेसचा जो खर्च आहे तो भागवू शकत नाही. त्याच्यामुळे तो आपलं कॅटरस असेल, आपले पेपर्स असेल किंवा कुठलाही जॉब जो आहे तो करून आपण इथे कसा तरी अभ्यास करत असतो. सोबत जर या पद्धतीचं जर पेपर फुटी जर झाली तर त्याच्यावर भरपूर सारा असा परिणाम येतो. तर त्या अनुषंगाने पेपर फुटी सुद्धा कायदा हा कडक करून जे काही पेपर फोडणारे लोक आहेत किंवा जे कोणी असतील त्याच्यामध्ये सामील होणारे लोक आहेत तर या लोकांवर असा कडक कायदा म्हणजे साधारणतः देशद्रोहाचा कायदा जरी म्हटलं तरी चालेल, या पद्धतीचा कडक कायदा जर निर्माण झाला तर या देशामध्ये कुणीही पेपर फोडण्याची हिंमत करणार नाही. सोबतच ज्या बाकीच्या फेलोशिप्स मिळणाऱ्या होत्या जसं महाज्योती असेल, भारती असेल, टाटी असेल याच्यामध्ये साधारणतः 60% ते 40% 70%ची फेलोशिप ही कमी केलेली आहे. म्हणजे आज 4000 जागा भरलेल्या जाणार होत्या, परंतु आज 1000 म्हणजे एमपीएससी असेल, यूपीएससी असेल किंवा कुठल्याही हॉस्टेलला सुद्धा तर त्या कुठल्याही आपण हायर एज्युकेशनला जातो तर आपल्या गव्हर्नमेंट कडनं एक फेलोशिप असते तर ती मिळणं आता कमी झालेली आहे. म्हणजे यांचा लाभ सुद्धा कमी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच जे आता विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये साधारणतः आपलं आयुष्यातले 7-7, 8-8 वर्ष देतात त्यांना ऑपॉर्च्युनिटी फक्त 1 ते 2दा मिळतं, कारण की वार्षिक वेळापत्रक जाहीर नसते. या वेळेला चांगलं केलं की मागे 3 वर्षाचा आपण लढा दिलेला होता, निवेदनामार्फत आपण भरपूर वेळा लिहिलेलं होतं की ज्या पद्धतीमध्ये एमपीएससीच्या ज्या जागा आहेत त्या वेळापत्रकानुसार येतात, म्हणजे कुठली जागा किती जागा येणार आहेत, त्याची एक्झाम कधी होणार आहेत.
तर याचा आढावा पहिलेच असतो आणि याचं वेळापत्रक बनत असते. परंतु इतर ज्या सर्व सरळ सेवामध्ये एक्झाम ज्या येतात त्याचं कुठलाही एक वेळापत्रक नसते. तर त्या अनुषंगाने आता जसं त्याच धर्तीवर पोलीस भरतीचं वेळापत्रक जाहीर करू असं आश्वासन दिलेलं आहे, त्याच पद्धतीत ज्या इतर सरळ सेवा ज्या एक्झाम्स होतात त्याचं सुद्धा एक वेळापत्रक द्यावं. आणि सोबतच जे पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत त्यांचं वय वाढल्यामुळे त्यांना संधी उपलब्ध होत नाही. तर अशा विद्यार्थ्यांना साधारणतः केरळ असेल, अदर 3 राज्य आहेत की ज्या राज्यांमध्ये पोलीस भरतीचं वय हे साधारणतः 38 वर्ष केलेलं आहे. तर त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्या विद्यार्थ्यांचं वय जे आहे तर ते 33 न ठेवता त्यांचं सुद्धा वय जे आहे ते 38 पर्यंत त्यांना एक संधी देण्यात यावी अशी सुद्धा आपण मागणी निवेदनामार्फत केलेली आहे. तर आणि बाकीच्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत विद्यार्थ्यांचा आहे हिताचे निर्णय जे आहेत तर असे शासनाने घ्यावे. आज विद्यार्थी स्टडी रूम मध्ये अभ्यास करायला पाहिजे, परंतु शासनाच्या अशा वाईट धोरणांमुळे त्यांना रस्त्यांवर उतरावं लागत आहे. ही खूप मोठी शोकांतिका आहे. तर या पद्धतीचं जे आहे तर ते शासन थोडस तात्काळ रद्द करून जे नीट साठी सुद्धा आंदोलन चालू आहे तर त्यासाठी सुद्धा कडक कारवाई कराव्या. आणि जे बाकीचे आता लोक आहेत आणि इथेच थांबतो, बाकीचे लोक सुद्धा बोलणारे आहेत. तर त्यामुळे जय हिंद, जय महाराष्ट्र.